आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय वाटलं की सहजासहजी तुम्हाला समरला पकडते? अरे समर को पकड़ना मुश्किल ही नहीं, पॉसिबल नहीं. समरला पकडना पॉसिबलच नाही. या समरच्या लहानपणी ना आपल्याला जर कोणी सांगितलं असतं की हा मुलगा परदेशात जाऊन एवढा मोठा बिझनेसमन होईल तर कोणाचा विश्वास बसला नसता. हो ना बाबा, आणि बघ ना किती मेहनत आहे या यशामागे त्याची. हो, आणि आपल्याकडे यायचं तर कसा होता, आणि आता एखाद्या चित्रपटाचा नायक शोभेल असा दिसतोय. हो ना. नाहीतर काळजीच वाटायची त्याची, वाटायचं कसं होणार याचं पुढे. हो, खरं सांगू नंदा, त्याचं हे यश बघितलं ना की खूप बरं वाटतं. नंदा, एक सांगू, जरा प्रयत्न केला ना तर रोहितला हे सगळं जमेल. का नाही जमणार, नक्कीच जमेल. मला खात्री आहे रोहित त्याच्या मेहनतीमुळे नक्की यशस्वी होईल. व्हायला तर पाहिजे. बघूयाच पुढे काय वाढून ठेवलंय ते. सगळं व्यवस्थित होईल, तुम्ही नका काळजी करू. अरे काय करतोस तू? सॉरी सॉरी. अरे यार, खरंच खूप दुखतंय. हा दुखतोय. अरे रुद्र पैठणकर पार जखमी झालाय. ते तू जास्त बोललो का? खरं सांग, तू समरची बॉडी बघत होतास म्हणून पडलायस ना? हा, पण काय आहे म्हणे, कसली बॉडी केली त्याने, एकदम असा हँडसम हंग झालाय. काय जादू केली असेल त्याने काय माहिती. बट आय मस्ट से आय एम इम्प्रेस्ड. तू इम्प्रेस होऊन काय होणार आहे? तेव्हा काय लग्न नाही करणार आहे तुझ्याशी? त्याला करायचं असेल तरी मी थोडीच करणार आहे. आपलं ठरलंय, माझ्या मनावर फक्त एकीचाच अधिकार आहे, गौरीजी. ए काय बडबडतोय? गौरीजी बघ बघ
नाही पार्टनरला किती लागलंय. तो पडला पण आणि हारला पण. रुद्र सर, खूप त्रास होतोय का तुम्हाला? नाही म्हणजे आई काय करतोयस? सॉरी. पार्टनर, तू हारलास ना. मी आईला सांगितलं पण आईचा विश्वासच नव्हता बसत की समर काकांनी तुला हरवलं. एक मिनिट. कुणी कुणी हरवलं? समर काका. समर काका काय? आणि मी कोण आहे? अहो तुम्ही पण विसरलात का चंद्रू शेठ सारखं? तुम्ही पुष्पा मामा आहेत. मुलगी पण ना. जाऊ दे. ए पुष्पा, हे काय? बर्नॉल आहे, लाव. समोर दादा ऐका ना, मी काय म्हणतोय, आता हे गॅसवर काय चंद्रू शेठ की विसरलात? बिटी मी विसरत नाही. म्हणजे नक्कीच विसरलात. अरे पण ती का पळतेय चंदू शेठ? समर काका, आमच्या शाळेत ना धावण्याची स्पर्धा आहे. धावण्याची स्पर्धा आहे? हो, आमच्या शाळेत स्पर्धेसाठी खूप शाळेतली मुलं येणार आहेत आणि आमच्या शाळेने मला निवडलंय धावण्यासाठी. क्या बात है. आणि बिट्टीने मला निवडलंय मोजायला. वेळ चंदू शेठ मोजायला निवडलंय, विसरायला नाही. हे बिटी मी विसरत नाही. विसरत नाही. विसरला तर बघाच, नाही तर मी पार्टनरला नाव सांगेल. माझी मोठी स्पर्धा आहे. चंदू शेठ, हा, हे घ्या. हे काय बिघडलंय, बनवायला लागेल. अहो चंदू शेठ. हो चंदू शेठ, हे डिजिटल वॉच आहे. घड्याळ म्हणजे काय आहे ना, बिट्टीचं पळण्याचं जे टायमिंग आहे ना, ते तुम्हाला स्टॉप वॉचने नीट मोजता येईल. अच्छा अच्छा, म्हणजे मला हिच्यासोबत पळायचंय आणि मोजायचंय का? बिट्टी, तुझी स्पर्धा आहे ना, मला माहिती आहे ही स्पर्धा तूच जिंकणार. आणि तू जर ही स्पर्धा जिंकली ना तर हे वॉच तुझा. खरं? हो हो. अरे जिंकल्यावर काहीतरी बक्षीस हवं ना. त्यामुळे खूप जोरात प्रॅक्टिस कर. ओके चॅम्प? ये बात. चल. समर काका, मी स्पर्धा नक्की जिंकेल. That's the spirit. स्पर्धा तर मी पण जिंकणार आहे. बिट्टी, तू तर लॉटरीचं तिकीट आहेस का? तुलाही चांगला भाव मिळेल. कानाला लांब आवाज येते काय का? आता कुठे गेला हा मुलगा? अरे समर नाही आला अजून? समर दादा बरे ना नाही आला तर परत कॉम्प्लेक्स देईल. कुठे गेला असेल पण तो? असेल वर झोपला असेल. झोपला? मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय मग आज हॉलिडे प्लॅन? प्लॅन काय? मी मस्त गोल गोल पुऱ्या करणारे, गौरी श्रीखंड करणारे म्हणजे बाहेरूनच आणणारे आणि छोले करूया. नंदाई अजून काय करायचं? अरे मी काय सांगणार, समरलाच विचार ना त्याला खायला काय हवंय ते. हा समर दादा,
तुम्ही सांगा काय खाणार तुम्ही? गुलाबजाम खाणार की ते अजून काय असतं ते असतं ते असं चमच्याने खातात ते असं हे करून पास्ता एक मिनिट, मी विचारतोय आपला हॉलिडे प्लॅन काय आहे? अरे आपला हॉलिडेचा प्लॅन, सुट्टीचा एकमेव प्लॅन आपला. काय विसरले? सगळं मलाच लक्षात ठेवावं लागतं. काय आहे ना, सगळं मी लक्षात ठेवतो. समर्थ दादा तुम्ही मला सांगा, मी लक्षात ठेवेल की काय विसरायचं नाही ते. काय बोललो मी? ए रुद्र, तू पण विसरलास? आम्ही कम ऑन यार, आपला सुट्टीचा यू वर्सेस मी. हो आय सी. ते होय. हा, तरी मी विचारच करत होते, म्हटलं कशाविषयी म्हणतोय हा. आत्ता आले लक्षात. भाई तुला परत पळवणार बहुतेक. अगं पण तुझ्या लक्षात येऊन काय उपयोग? आपल्या चॅम्पला आठवतंय का? कळलंय मला. अर्थात हॉलिडे क्रिकेट मॅच. एक्झॅक्टली. चला मग. ए बाबा नको 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 नको. आता अवघड आहे फार रे. नको. आणि आता ही सगळी मोठी झाली आहेत ना. क्रिकेट मॅच कुठे येऊन बसलायस तू? नाही. तुला सांगू का समर, सुट्टीच्या दिवशी सगळ्यांनी एकत्र येऊन बसून नाश्ता करणं ही सुद्धा अवघड गोष्ट झाली आहे. क्रिकेट मॅच तर खूप दूर आहे. एक मिनिट काका. रुद्र तू काय बोलतोयस? म्हणजे तू आपली क्रिकेट मॅच खेळणं बंद केलंस? आर यू सिरियस? कमॉन वहिनी, घाबरू नका, बिंदास खेळा. आपल्याला त्याला जिंकवायचं नाहीये. काय करतोय तू? नाही नाही, अजिबात नाही. ए पप्पू, हा एक तर पुष्पा म्हणा मला.
सावकाश. पाणी घे पाणी. वाटतंय का? नाही ठीक आहे रे, तुम्ही खेळा ना. नाही मला काही झालेलं नाहीये, तुम्ही खेळा. जा अरे, कमॉन. नक्की? हो अरे नक्की. ऑल राईट, जा तुम्ही खेळा. आता तू जा. रोहित हो जा. तू बघ. चलो चलो चलो. माफ करा. अरे होतं खेळताना असं. जा तू जा, मस्त कर. स्कोर करायचा, स्कोर. जा 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 जा. चंदूशेठ आपल्याला जिंकायचंय. खेळा. वा वा, गुड स्पिरिट. तू काय करते इथे? जा ना. ठीक आहे ना, ते खेळतील. मी बघते इकडे. मी व्यवस्थित. मला मी बरी आहे इकडे. मला काही झालेलं नाहीये. जा तू जा. नंदा ऐक माझं. जा 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 जा. हा लवकर बघ श्वेत. हो मी आहे. सगळे मूड मध्ये मस्त खेळा खेळा खेळा. कमॉन कमॉन. हा बाबा. आजी आजी पकड. आजी आजी पकड. आउट आउट आउट. नाही आऊट नाहीये. तिने पदरात पकडलाय का? अरे नाही करेक्ट आहे. हातात नको का पकडायला? पदरात कसं पकडून चालेल? नॉट आउट आहे. नाही आउट नाही. चंदूशेठ. हा मला माहितीये माझे पार्टनरच जिंकणार. हो तर. अरे मी तर खरंच खेळतोय हो ना. आणि हे बघ, नेहमीच सगळं जिंकण्यासाठी नसतं. काय? ऑल द बेस्ट. चलो. पार्टनर, बॅट खूप जड होते, घे ना. हा ये. रुद्र. झोप झोप. अंग दुखतंय रे. आई शांतपणे झोपू दे आता.
अरे रोहित, अरे काय झालं रे? बाबा तुम्हाला जास्त लागलं नाही ना? ते खेळताना लागलं म्हणून मी. हे बघा बाबा, मला खरंच खूप काळजी वाटत होती तुमची. तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. मला पिऊनच्या नोकरीवरून काढावं म्हणून मस्काबाजी करायला नाही आलोय मी. एक मुलगा म्हणून आलोय. नाही रोहित, अरे इतकं काही लागलेलं नाहीये मला. इतकं काही कसं नाही बाबा, आम्हाला तुम्हाला असं बघायची सवय नाहीये. आम्ही नेहमी तुम्हाला धडपडताना बघितलंय, आम्हाला सावरताना बघितलंय. आयुष्यात कधीच असं लडखडताना नाही बघितलं. आणि खरं सांगू बाबा, आज जेव्हा चंदू शेठचा तुम्हाला धक्का लागला आणि तुम्ही पडलात ना, तेव्हा मला खूप विचित्र वाटलं. मला भीती वाटत होती. अरे रोहित, तुम्ही सगळ्यांनी सावरलं ना, मला आधार दिला ना. इतकी वर्ष मी तुम्हाला आधार देत होतो. आता मी तुमच्यावर विसंबून असणार आहे, यातच माझा आनंद आहे. माझी मुलं सक्षम झालीये, आम्हाला आधार देऊ शकतात, सावरू शकतात. याहून मोठं सुख दुसरं असूच शकत नाही रे. मान्य आहे बाबा, पण तुम्ही आमचे स्ट्रॉंग बाबा आहात. आणि मला इतकं मोठं व्हायचंच नाही की तुमच्या आधाराची गरज नाही लागणार. बाबा तुमच्यासाठी काही आणू का? अरे नको नको, काहीच नको ना, खरंच नको. रोहित, एरवी हा खेळ दोन देशांना एकत्र आणतो, मात्र इथे या खेळाने दूर जाणारी नाती एकत्र आणली आहेत, जवळ आणली आहेत. ऑल बिकॉज ऑफ समर. त्याच्यामुळे घडलंय सगळं. या इट्स ट्रू. खरंच गुणी मुलगा आहे हा समर. आज मी तुला खाऊ घालते, बस. अगं का, काय झालं? अगं तू बस, तुझ्या हाताला लागलंय ना म्हणून. शहाणा बाळ माझं. आई माहिती का, समोर काका खूप चांगला आहे. त्यांनी पार्टनरला जिंकू दिलं. हो का? तो खोटं खोटं आउट झाला म्हणून पार्टनर जिंकला. मी समोर काकाला थँक्यू पण म्हटलं. हुशार. बिट्टी, ते घड्याळ तू पुन्हा आणलंस? हो, पण नाही, आता अनोळखी माणसाकडून नाही आणलं. माझ्या नव्या फ्रेंडने दिलंय. नवा फ्रेंड? आता समर काकाने पार्टनरला जिंकण्यासाठी मदत केली म्हणजे तो माझा फ्रेंडच झाला की नाही. अनोळखी नाहीये काही, म्हणून आता घड्याळ राहू दे ना. बर, असू दे. इंजर्ड गौरीजी आहेत का? नाही. रुद्र सर तुम्ही? अरे गौरीजी, या ना. तुम्ही जेवताना उठलात का? नाही नाही, ठीक आहे.
काही काम होतं का? तसं काही फार खास नाही, पण आय एम सॉरी. मी जरा सांभाळून खेळायला हवं होतं, तुमच्या हाताला नसतं लागलं. नाही, फारसं लागलेलं नाहीये आणि तुम्ही काही मुद्दाम थोडीच केलं. बरं आहे मला आता. आणि बिट्टी आहे की काळजी घ्यायला? पार्टनर बिट्टी आहे तर टेन्शन नाही. अरे वा. गौरीजी, तुम्ही जे काही औषध बनवलं होतं ते वहिनींना हवं होतं. हा, देते लगेच. बिट्टी, तू आईला भरवत होतीस? हो. पार्टनर तू जेवणार का? नाही बाळा, तुझे. आई, याच्याने बरं वाटेल त्याला. थँक्यू. बाय बिट्टी. रुद्र सर, तुम्हालाही थँक्यू. बाय. आई, आई बस ना, तुला भरवते मी. बस बस. बिझनेसचा स्टॉल तिथे असा. नक्की कुठे एक्सपो? दिल्लीला, दिल्ली मेगा एक्सपो. हे बघ, मी आता माझ्या एका मित्राचं रजिस्ट्रेशन करत होतो आणि या अशा एक्झिबिशन्समुळे ना खूप फायदा होतो. माझ्या बिझनेसला फायदा झाला होता ग्रो होण्यासाठी. आय एम शुअर गौरीजींच्या बिझनेसला सुद्धा फायदा होईल. अरे वा, हे सगळं छान दिसतंय. बस काय ब्रो, तुला माहिती आहे ना मी बिझनेसच्या बाबतीत किती सिरियस आहे ते. तिथे मस्ती नाही. पार्टनर मला माहिती आहे समर काका पण आपल्याच टीमचा आहे. मला विश्वास आहे त्याच्यावर. हो हो. हे बघ बिट्टी, आईला जर योग्य वाटलं ना तर आई नक्की जाईल. तू समजवलंस तिला तर ती नक्की ऐकेल. ठीक आहे, मी बोले ना आईशी. तुला मेसेज आला. बेटी चल. पार्टनर तू नक्की बोलणार ना? हो नक्की. प्रॉमिस? प्रॉमिस बाबा. चला आता. चला बाय. आता हळूहळू ही शिकार माझ्या जाळ्यात येईल. पार्टनर तूच समजव आता. मी कितीही समजवलं तरी आई ऐकतच नाहीये. तुझं ऐकेल ती. तिने समर काकाचं पण नाही ऐकलं. बर. थांब आई. गौरीजी, रुद्र सर, मला नाही जमणार. पार्टनर बघितलं, तू समजवायच्या आधीच ते निघून गेली. मी गौरीजी, खूप मोठी संधी आहे तुम्हाला तुमच्या बिझनेसला वाढवण्यासाठी. आपल्या हा तुमच्या नाही, आपल्या बिझनेसला. हा,
तेच आपल्या आपल्या बिझनेसला वाढवण्यासाठी. पण तुम्ही या बिझनेसचा फेस आहात. गौरीजी एकदा विचार करा, आपला बिझनेस ह्या प्लॅटफॉर्मवर गेला तर आपल्याला नवी ओळख मिळेल, नवी संधी मिळेल. तिथे जाऊन फार काही करायचं नाही, मिळालं तर तुम्हाला अनुभवच मिळणार आहे. तिथे तुम्हाला काहीच अवघड नाही जाणार, सगळं जमेल तुम्हाला. रुद्र सर, मला सगळं जमेल असं वाटतंय का तुम्हाला? आणि तिथे काही फी वगैरे द्यायची असेल तर मग कुठून आणणार पैसे? आणि ते सगळ्यांसमोर जाऊन बोलायचं वगैरे मला नाही जमणार. जमेल, सगळं व्यवस्थित जमेल. पैसे किंवा फी भरायची असेल तर ती मी भरेन, तुम्ही काळजी नका करू. गौरीजी तिथे एक्झिक्युटिव्ह असतात, त्यांना आपलं प्रोडक्ट दाखवायचं, ते प्रोडक्टची क्वालिटी चेक करतात, त्यांना कन्व्हिन्स करायचं की आमचं हे प्रोडक्ट ग्लोबल मार्केटमध्ये जाण्यासाठी कसं योग्य आहे. दॅट्स इट. जर तुम्ही माझ्यासारख्या व्यक्तीला तुमचं म्हणणं पटवून देऊ शकता तर तुमचं म्हणणं तुम्ही जगातल्या कुठल्याही व्यक्तीला पटवून देऊ शकता. नाही ते रुद्र सर, मी काय बिझनेस वुमन नाहीये. मला कसं काय जमेल? हेच म्हणणार होती ना आई तू? हो काय म्हणताय? कोणी ठरवलं तुम्ही बिझनेस वुमन नाही आहात? जर हा बिझनेस तुम्ही सांभाळताय तर तुम्ही बिझनेस वुमनच आहात. आणि त्यासाठी काही सर्टिफिकेट वगैरे लागत नाही. गौरीजी एकदा विचार करा, एकदा का आपलं हे प्रोडक्ट ह्या प्लॅटफॉर्मवर आलं तर त्याची व्हॅल्यू दुप्पट होईल. मग आपण आणखी जाहिरात करू, आपलं प्रोडक्ट आणखी विकलं जाईल, खूप ऑर्डर्स येतील. तीच तर भीती आहे रुद्र सर. एवढ्या ऑर्डर्स आल्या तर पूर्ण कशा काय करणार? पार्टनर तू मला विचार, आई कशावर काय बोलेल मी सांगते ना. आई नाहीच म्हणते सगळ्या गोष्टीला. तसं नाहीये ग बिट्टी. मग कसं आहे? का नाही म्हणताय तुम्ही? दुसरा काही प्रॉब्लेम आहे का? तुमच्या मनात काही असेल तर मला प्लीज सांगा. नाही, दुसरा काही प्रॉब्लेम नाहीये, पण ते जागतिक वगैरे मला नाही जमणार. म्हणजे मला भीती वाटते, सगळ्यांसमोर मला माझं हसं नाही करायचं. मला असं का वाटतं? जाऊ दे पार्टनर, मला माहिती आहे ती नाहीच म्हणणार. मला एक शिकवते आणि स्वतः मात्र वेगळं वागते. मला सांगते स्पर्धेत उतरायला घाबरायचं नसतं आणि स्वतःच घाबरते. बिट्टी, आईला ठरवू दे काय करायचं ते. आपण तिला फोर्स नको करायला. गौरीजी जो निर्णय घेतील तो योग्यच विचारपूर्वक निर्णय घेतील. ठीक आहे, चल पार्टनर आपण जाऊ. मला जिंकायचंय, तू माझी प्रॅक्टिस घे. मायरा डार्लिंग, ऐक तरी. नाही तसं काही नाहीये. ऑफकोर्स आय लव्ह यू. मग तुला भेटल्याशिवाय मी एक दिवस सुद्धा राहू शकत नाही. पण काय ना, सध्या जरा आवाज नाही करायचा. कापाचा क्लास. हा, तू काय शाणा आहेस का रे? बिंडोक माणसा, तुला सांगितलं होतं ना तोंड बंद ठेव म्हणून. तुझ्या मूर्खपणामुळे माझा आता प्लॅन फसला असता तर काय केलं असतं रे? काय केलं असतं? तुला किती वेळा सांगितलं? आणि मूर्ख माणसा, तू आत्ताच्या बाजूने आहेस तर मी तुला सोडेन का?
माझ्या प्लॅनच्या मध्ये जर कोणी आलं ना तर त्याला मी सोडत नसतो. तू जरी असलास ना तरी. घाबरलास? हा फक्त ट्रेलर होता. शेवटचं सांगतोय, तोंड बंद ठेवायचा. त्या शानपणा केलास ना ती इथंच गाडून टाकेन. तुझ्या आणि तुझ्या जे बायकोचं भांडण आहे ना ते तुझ्या पाशी ठेव. माझा जर का प्लॅन फिसकटला संपून टाकेन ना मी तुला. चल निघ. काम ना. लवकरात लवकर डिलिव्हरी केली पाहिजे. चंद्रशेठ, चंद्रशेठ तुम्ही काही काम होतं का? हे खूप दुखत असेल ना तुम्हाला? त्रास होत असेल. माझ्या मुलीला पण हा त्रास होता शुगरचा. ते काहीतरी ते वाढलं तरी त्रास होतो ना, कमी झालं तरी त्रास होतो. आजार पण नको ना माणसाला. खूप भोगलो माझ्या मुलीला. मुलगी? हा चंद्रशेठ, ते तुमच्या मुलीबद्दल ऐकलं होतं मी. मी काय म्हणतो, माझ्याकडे काही काम होतं का? हा ते काय काम होतं म्हणजे मी कशाला आलो होतो इथे? हा आठवलं ते DSP आले होते. ACP नाही 81. काय म्हणताय चंद्रशेठ? ते काय असतं ते एक्सपोज काहीतरी ते असं असतं ना. एक्सपो काय एक्सपो का? हा तेच एक माणूस येऊन बसला. एक्सपो. अरे वा, ते एक्झिबिशनचे एक्झिक्युटिव्ह आले. पण मी 5 मिनिटात आलो फ्रेश होऊन. एक्सपोची समर्थ दादा पण ना. अरे शुगरचं औषध फ्रीज मध्ये ठेवायचं असतं ना. हे फ्रीज दादा मीच ठेवतो. इंग्लिश मध्ये फ्रीज मध्ये ठेवतो. रोहित दादा
साहेब कोण आहेत? नमस्कार नमस्कार सर, नमस्कार. नमस्कार. हॅलो, कसे आहात? म्हणजे राजन काका, ते एक्सपोच्या टीम मधले एक्झिक्युटिव्ह. सर, या गौरीजी. नमस्कार. आणि गौरीजी, हे ते जे एक्झिबिशन आहे ना, त्यांच्या टीम मॅनेजमेंट मधले एक्झिक्युटिव्ह, ते तिथे काम करतात. आणि सर, या गौरीजी आणि त्यांचाच बिझनेस आहे. आणि ही आमची पैठणकर फॅमिली. हॅलो. अरे रुद्र, बरं झालं तू आलास. यांना भेट. हे एक्झिबिशनच्या टीम मॅनेजमेंट मधले एक्झिक्युटिव्ह. आणि हे रुद्र. हॅलो. नमस्कार. अच्छा, एक्झिक्युटिव्ह. पण जनरली एक्सपोचे एक्झिक्युटिव्ह घरी येत नाहीत. आणि आपण तर गौरीजींचा होकारही कळवलं नाही. मग हे कसं काय इथे? यू आर राईट. यू आर ऍब्सोल्युटली राईट. ते येत नाहीत. मी त्यांना बोलवलं मुद्दाम. काय, गौरीजी पण तयार होत नव्हत्या. त्यांच्या मनात भीती होती. त्यांना कल्पना नव्हती की हे सगळं काय असतं. म्हणून म्हटलं त्यांना बोलूनच त्यांच्या तोंडून ऐकू दे. हा, हे बरं केलं समर्थ. नाही म्हणजे कळलंच नसतं ना तिला नक्की काय ते. एक्झॅक्टली. काय आहे ना, रुरल भागातल्या महिला आहेत ना, ते त्यांच्या त्यांच्या विभागात खूप चांगल्या पद्धतीने त्यांचा उद्योग सांभाळतात. खूप चांगला बिझनेस करतात. पण ते कधीच तिथून न बाहेर पडू शकत नाही. आणि ही भीती त्यांच्या मनात कायम असते. कारण मुळात त्यांच्याकडे आत्मविश्वास नसतो. ते तिथून बाहेर पडतच नाही. मग अशा वेळी ते एक्झिक्युटिव्ह स्वतः येतात. ते त्या बायकांना समजून सांगतात, त्यांना मदत करतात, त्यांच्या मनातली भीती दूर करतात. आणि त्यासाठीच ते आले. अगदी बरोबर. योग्य माहिती नसेल तर निर्णय घेणं अवघडच जातं. एक्झॅक्टली. म्हणूनच मिस्टर समर साहेबांनी आम्हाला आमचे एक्स्ट्रा फेअर चार्जेस देऊन इथं आग्रहाने बोलून घेतलं. तुमच्याकडे एक्सपोचं काही ब्रोशर किंवा डॉक्युमेंट्स आहेत? हो आहेत. हे घ्या. ग्रेट. सगळं ऑथेंटिक आहे. एकदा काका बघून देतो. आणि हेच मला गौरीजींना पटवून द्यायचं म्हणून मी त्यांना बोलवलं. आणि रुद्र, मला खात्री आहे, आणि गौरीजींनी बनवलेल्या अगरबत्त्या जर एक्झिबिशन मध्ये शोकेस केल्या ना, तर नक्की फायदा होईल.